इथे राहण्याचा निर्णय घेतलात ना, चांगलं केलं. तुम्हाला कामाची गरज आहे, त्याहीपेक्षा जास्त या घराला सात्विकतेची गरज आहे, चांगल्या संस्कारांची गरज आहे. म्हणजे मी शंभूबद्दल बोलतोय. त्याला फार लळा लागलाय तुमचा, तुमचं एकटीच ऐकतो तो. आणि तुम्ही त्याला चांगल्या गोष्टीच सांगता म्हणा. किती निर्भीडपणे बोलतोय आणि तीही नीट ऐकते. नाहीतर घरात जो तो हाडतूडच करतो याला. हे तसा खोडकर आहे आमचा शंभू, अगदी मस्तीखोर म्हणा. आणि त्याच्या खोड्या सुद्धा अगदी निरागस असतात, गोड असतात. तुम्ही सुद्धा त्याच्याशी प्रेमानं वागता, खेळता, अगदी आपुलकीनं बोलता. तुमच्या सोबतीने चांगलं वळण लागेल शंभूला. कसे जीवाभावाच्या गोष्टी करतायत ही दोघं. खरंच यांचं लग्न झालं तर तुळसा आणि विनूची जोडी छान वाटेल. तुळसा कामसू पण आहे आणि मन मिळावू पण आहे. मलाही मदत करते. जमवून टाकावी का ही जोडी? घ्या ना, सरबत घ्या. नाही, असू द्या, मी नंतर घे. बसा, दिवसभर कष्ट करता, घटकाभर बसून सरबत तर प्या. घ्या. अगं तुळसा, किती काळजी घेतेस ग माझ्या विनूची. त्याला ना अशीच बायको हवी, त्याला मान देणारी, त्याचं मन जपणारी. झालं का सरबत? अगं मग जा, लवकर घेऊन जा, नाहीतर ओरडा खावा लागेल जाऊबाईंचा. चिडतील होत्या. जा. हो, आलेच. आई, इतका कसला आनंद झालाय का तुला? मला सुद्धा होतो आनंद कधी कधी. बरं मला सांग, तुला कशी वाटते रे तुळसा? मला तर खूप चांगली वाटते. तुळसा चांगली आहे की, सालस आहे, समजूतदार पण आहे. बाजादा, कुठं वाटस तू? गावात धरून शोधतोय मी तुला. का? अरे तूच सांगितलं होतंस ना की गावात कोणी नवकी बाई आली तर सांग म्हणून. अरे त्या गंगीकडे एक बाई आली आहे. मी तिला सकाळी उठून कुठेतरी जाताना बघितलंय. मग निस्ता बघशील. अरे बाईला जा पाटल्या करायचा नाही का? अरे बघायचं रे कुठे जाते ती. तू काय कामाचा नाहीस. हा, तुले मोठा उपयोगाचा ना. मग तू शोध घे, मी कशा पाहिजे जाऊ. आणि तसं पण बाबाजी महाराजांनी तुला लय मोठी पदवी दिली ना, तुला लय मान दिलाय. मग म्या का शोधू? मी तुला सांगितलं हेच मोठं समज. नाही नाही, हा हे असं लग्न आधी माणिकनी सासरी राहायचं म्हणजे. अहो जरा समजून घ्या. अहो काही गोष्टी ह्या बायकांच्या असतात, सगळ्यांना अशा उघड उघड नाही सांगता येत. पण मला माणिकने सांगितल्या आहेत त्या आणि मला पटल्याही आहेत त्या. आणि माझा माणिकवर विश्वास आहे. तिने मला शब्द दिलाय की एका खोलीत राहणार नाही म्हणून. हट्ट सुद्धा करणार नाही ती तसा. सांगितलंय तिने मला. आणि लक्ष ठेवायला मनोरमाबाई आहेतच की. आणि मी काय म्हणते की जर माणिक इथे राहिली तरच ह्या लग्नाचे योग लवकर जुळून येतील. कळतंय का? अगदी बरोबर बोललात तुम्ही. आणि कसं आहे, दोघेही एकमेकांच्या सहवासात राहिले ना की आपलेपणा वाढेल. हो, आणि दिगूचीही खात्री होईल की माणिक त्याची काळजी घेऊ शकते आणि मग तो लग्नालाही तयार होईल. बर मग ठीक आहे, तुम्ही ठरवाल तसं. राहू दे माणिकला इथे काही दिवस. आणि सुभेदार, आपण असंच म्हणायचंय की जे काही होते ते चांगल्यासाठीच. मला खात्री आहे त्यामुळे दिगू नक्की लग्नाला तयार होईल. आणि एकदा का दिगू तयार झाला मग धडाक्यामध्ये आपण लग्नाचा बारूड होऊ. ए म्हातारे, बरं झालं इथंच गावलीस. तुला शोधत होतो. ती गंगी कामावर गेली होय. मग दिस किती वर आला. समदे कामावर जाणारच की. अरे अख्ख्या वस्तीचा तू एक सांड सोडलास ना तर समदे काम करत्यात. तूच एक रिकामटेकडे आहेस. ए टोकरे, उगा गुट्टी बाजू नका मला. त्या गंगीकडे राहिली पाहुणी कोण आहे आणि कुठे आहे ते सांग. ती बी कामावर गेली होय. वय ती बी गेली. मनोरमा बाईंकडे तिला बी काम भेटलंय. ए चल बाजूला वर रेड्या, मला बी काम आहेत. तुझ्यावणी नसत्या उठा ठेवी नाही. हा जा जा, उगा शहाणपणा शिकू नकाच.
आता सरळ मनोरमाबाईंच्या घरात जाऊन खातर करतो. काय करू? ठीक आहे, मग आम्ही येतो. नाही हो, थांबा. तुमच्यासाठी सरबत सांगितलं. थांबा. तुळसा, ए तुळसा, लगेच आलीस? चोरून ऐकत होतीस की काय? वाईट सवय आहे ही, खपणार नाही मला. दे सरबत दे. घ्या. घ्या ना, घ्या. ही कोण? हिला पाहिलं नाही आधी कधी. अहो नाही हो, तात्पुरती ठेवली आहे. नवीन मोलकरी नाही, पण चांगलं वळण आहे हो. तुळसा थांब. यमुनीच्या खोली शेजारची खोली आहे ना, ती छान जाडलोट करून स्वच्छ करून घे. चादरी बदल, खोली नीट नेटकी कर आणि मग त्यात माणिकचं सगळं सामान, तिचे सगळे कपडे व्यवस्थित लावून ठेव. अगं आपल्या घरची होणारी सून आहे ती. गृहलक्ष्मी आहे, गृहलक्ष्मी. हीच का ती तुळसा? हिच्याच बद्दल माणिक सांगत होती. वाटतीये साधी भोळी, पण पक्की असणार. हो, गृहलक्ष्मी, सून सून, तुझी होणारी मालकीण. कोण आहे माणिक? कोण आहे? बोल. या घरची सून आणि माझी होणारी मालकीण. तेव्हा तिच्या दिमतीला राहायचं, कळलं? अगं जा आता. अशी मक्खासारखी काय उभी आहेस? या मठ्ठ तुळसाकडे बघितलं ना की मला त्या सखूचीच आठवण होते मला. ती सुद्धा असाच कोकरासारखा गरीब चेहरा करून उभी राहायची, थिजल्यासारखी. अगं जा ना आता, जा. घ्या ना सरबत, घ्या. शांतो शांतो शांतो. तू इथं काय करतोयस? अरे जिगरुबाच्या माळ्यावर म्या 4-5 पोरताना फिरताना पाहिले. हा पोर, हा जिगरुबाच्या माळ्यावर आहेत. तू शोधात आहेस ना? हा म्हणून सांगते, जा जा जा. पुरी सापडली. पुरं सापडली जिगरुबाच्या माळ्यावर. तू पुरं सापडली. पुरं सापडली. पुरं 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 सापडली. पुरं सापडली. पुरं सापडली. पुरं सापडली. पुरं सापडली. पुरं पुरं सापडली. पुरं सापडली. दादा दादा, पुरं सापडली. माळ्यावर माळ्यावर पुरं सापडली. पुरं 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 सापडली. पुरं. काय रे वजा? शंकरा कुठे गेला? अरे गंगीने मला लक्ष ठेवायला सांगितलं होतं, कुठे गेला? हा मी बघतो. हा मी बघतो. हा पर शंकर बाहेर कसा आला? गंगी तर बाहेरून कडी लावून गेली होती. काय गए? खोली साफ स्वच्छ केलीस ना? हो. मग हे काय? या काचा कशा आल्या इथे? बांगड्या वाढल्या तुझ्या? काचा?
सासूबाई सासूबाई इकडे या लवकर. सासूबाई अगं काय झालं माणिक, काय झालं? अहो सासूबाई बघा ना अशुभाचं लक्षण. बांगड्या वाढवल्या, वाढल्यात की वाढवल्यात देव जाणे. बांगड्यांच्या काचा पडल्या तो. अगं बाई, एवढ्या काचा कुठून आल्या? सासूबाई हिनेच टाकल्या असणार मुद्दाम. माझ्या पायात काचा रुताव्या असंच वाटत असणार हिला, म्हणून हे सगळं केलं हिने. ही मुलगी ना खूप धूर्त आहे सासूबाई. नाही हो मालकीणबाई, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मेहनतीने ही खोली आरशासारखी स्वच्छ करून ठेवली मी. पण तेव्हा या काचा नव्हत्या हो. आणि असत्या तर मला दिसल्या नसत्या का? मी उचलल्या नसत्या का? ए, दीड दौंडीची दासी तू उलट बोलतेस. बांगड्या वाढलेल्या दिसतायत की नाही? काचा आहेत की नाही? आल्या कुठून त्या? जास्त हुशारी करायची नाही हा? आणि माणिकच्या वाटेला जायची हिंमतही करायची नाही. समजतंय ना? आणि काय सांगितलं होतं मी तुला? ही तुझी होणारी मालकीण आहे. हिच्या शब्दाला शब्द द्यायचा नाही. पुन्हा जर हिच्याकडून तुझी काही तक्रार आली ना तर झिंजा धरून इथून बाहेर हकलून देईन तुला. चल जा, कामाला लाग. भांडी पडली आहेत ना, कोण घासणार? तू जा जा जा. काही चूक नसताना इतका अपमान. मामांजी, तुमची खूप आठवण येते हो. आज घरच्या खऱ्या गृहलक्ष्मीला अशी अवहेलना सहन करावी लागते. अगं जा. अगं ये. या काचा कोण उचलणार? उचल. तुळसा अगं रडती कशा पायी? कोणी काही बोललं का तुला? नाही हो, हे दुःखाचे अश्रू नाही आहेत, आनंदाचे आनंदाचे अश्रू आहेत. आनंदाचे? हो, म्हणजे बघा ना, मी या गावात आले तेव्हा एकटी होते, निराधार, हातात काम नाही, राहायला घर नाही. पण मग तुमची भेट झाली, मला इथे काम मिळालं, राहण्याची सोय पण झाली. किती सहज घडवून आणलं ना देवाने. हे म्हणूनच जरा भरून आलो. गंगे, ए गंगे. अगं बया, बाजा. गंगे, अरे काय झालं रे तुला वरडाया? आणि इथं कशा पायी आलायस? बापरे, बाजा काका इथे? मला ओळखलं की काय यांनी? अरे आता माझ्या नावाने बोंबा मारत आलाच आहेस तर सांग कशा पायी आलायस? गंगे, अगं शंकर्या जिंकुरबाच्या तळ्याकडं पोरांना हुडकायला गेलाय. अरे माझा कर्म, थांबे जाऊन बघती. तुळसा अगं येते गम्या. काय काय त्या दिवशी नाव नाही सांगितलंस तू. सखू अवसला येशीवर भेटलो होतो ना आपण. आज सोडत नसतो मी तुला. बोल पटापटा, बोलते. अरे मी सांगतो. सावकार, काय रे बाजा? पण मला आधी हे सांग, तिला असा जाब विचारणारा तू कोण?
नाही तुझा काय संबंध? शंकर पळाला हे गंगीला सांगायला आला होतास ना तू. अरे म्हणून तर तुला आत सोडलं. तू गंगीला सांगितलंस, विषय संपला. निघायचं, लगेच निघायचं. इथे आगाऊपणा करायचा नाही. पुन्हा सापडलास ना तर फोडून काढीन, कळलं? चल एक. विठुराया, आहोंनी माझं रक्षण केलं. आणि हो, आपल्या कामाशी काम ठेव. उगाच भोचकपणा करायला जाऊ नकोस. काय कुठे काय? बोललो होतो ना, माझा जिगू मामा एकदम फणसासारखा आहे. वरवर काटेरी आणि आत गोड. त्या भोपळ्याला पळवलं का नाही? आता लवकर लवकर काम कर. तू जिथे राहणार आहे ती तुला खोली पण दाखवायची आहे आणि नंतर आपल्याला खेळायचं पण आहे. हो शंभूराजे, भरभर कामं आटपते आणि येते. हा, बाबाजी महाराज, अहो तुम्ही सांगितलेल्या पोरीचा गावात लय म्हणजे लय शोध घेतला आणि आता ती माझ्या हातात गावली आहे. अरे किती टिमकी वाजवशील? जरा बोलावर नाही केली तर डोसक्यावर बसतो वैर. चट सांग, कोण होती पोरगी? कुठं आहे ती आता? बोल. ती पोरगी गंगेच्या घरात आली होती आणि ती आता मनोरमा बाईंकडे कामाला लागली आहे. मनोरमा? काय मी सांगतो, शक्यच नाही. अहो मी स्वतःच्या डोळ्याने पाहिलंय. म्हणजे आमच्याच असतानीच साप निघाला म्हणायचा. महाराज, मनोरमाबाईंनी तुम्हाला विचारला बिगर कसं काय ठेवून घेतलं कामाला? आम्हाला विचारल्या बिगर कस काय? का नाही विचारला आम्हाला? का नाही? उद्या सकाळची जिंगरोबाची पूजा झाली की तडक जायचं मनोरमेच्या घरला. तुळसा मावशी, ही बघ तुझी खोली. खोलीत सामान ठेवून लवकर या, आपल्याला खेळायचं पण आहे. हो येते. माझ्या खोलीत मला परत आणलंस रे विठुराया. मांडणी माझ्या विठुराया रखुमाईच्या मूर्ती, माझी ही खोली, किती आठवणी आहे तिथे. माझा विठुराया, किती गोड आहेस रे तू. ही खोली म्हणजे माझ्यासाठी स्वर्ग आहे, स्वर्ग. कारण माझ्या आणि माझ्या आहोंच्या किती गोड आठवणी आहे तिथे. पण कमाल आहे, ही खोली एवढी साफ आणि स्वच्छ कशी काय?
मांडणी तर स्वच्छ आहे, पण माझे विठुराया रखुमाई कुठे गेले? विठुराया, विठुराया कुठे आहेस तू? विठुराया, तुझ्याशिवाय सगळं सगळं सुनं सुनं झालंय रे विठुराया. कुठे आहेस रे तू विठुराया? विठुराया, तू इथे नसशील त्या खोलीत राहून मी काय करू रे, काय करू? शरीर आहे पण प्राण नसल्यासारखं झालंय रे विठुराया. विठुराया, विठुराया सांग ना, तू कुठे आहेस रे? सांग ना. विठुराया, विठुराया, माझा विठुराया, विठुराया, विठुराया. उद्या सकाळी मी तुला आंघोळ घाली ना, स्वच्छ आंघोळ घाली, काकड आरती पण करी, आणि आवरलं ना, आवरलं की तुला तुला लोणी भरवीन. हा विठुराया. या कल्पनेनेच किती बरं वाटतंय रे मला, खूप बरं वाटतंय. आता आता मला वाटतंय मी माझ्या घरी परत आले. तुळसा,